ती माल तिथे तो माणूसच दिसला नाही. तो स्लोप आहे ना संपला आणि आता सरळ रस्ता आला. सगळीकडे अंधार होता, टेकड्या होत्या, कोणी मनुष्य नाही, गाडी नाही, काय नाही, मी फक्त एकटा तिथे. आणि आमचे जे साथीदार ते कुठे गायब झाले ते मला पण माहिती नाही. तर ती जे स्लोप होता ते एका डाव्या हाताला एक असं मला उंच माणूस दिसला. खूप उंच होता, म्हणजे तो रात्रीचा दिसत नव्हता, पण त्या माणसाने ना पूर्ण पांढरे शुभ्र कपडे घातले होते आणि त्याच्या अंगकाठीने तो खूप धिप्पाड होता, खूप धिप्पाड होता. मला असं जाणवायचं की आपण नुसतीच जागेवर सायकल चालवते, ती झाड मागत जाईना बरं काय. आणि मग तो माणूस म्हणजे माझ्याजवळ कसाला मला नाही कळालं, कारण अंधारात काही कळत नव्हतं. निदान बघ थोडं तरी दिसतच ना, म्हणजे काहीतरी रातांदळे फणासारखं दिसतं थोडंफार. तो माणूस असा खूप उंच होता. तर मला म्हणे थांब. त्याचं ते एकदम राकट बोलणं, म्हणजे असं. मी आपला थांबलो आणि त्याने सायकलची नळी असते ना त्याच्यात दोन्ही पाय खाली जमिनीवर ठेवले आणि ते साईबाबाचा हार माझ्या त्या हँडललाच होता लावलेला. तर मला म्हणे मला तिथपर्यंत सोड. तर मी म्हणलं बाबा, ते सायकलवरच बरं का, म्हणजे मध्ये नळी आणि फक्त सीटवरून उतरलंय खाली, दोन जमिनीवर आपले पाय ठेवलेले. बाबा मला माफ करा, तुम्हाला माहित नाही माझी सायकलची अवस्था फार वाईट आहे म्हणलं, आणि मला अजून लय लांब जायचंय म्हणलं, तर मला माफ करा म्हणलं, माफ करा, जा म्हणलं. आणि त्यानंतर मी परत सायकलवर बसलो आणि थोडंसंच पुढे गेलो असेल, म्हणजे थोडंसं पुढे गेलो, तर मला ते वाईट वाटलं म्हणून मी मागं वळून पाहिलं. ती माल तिथे तो माणूसच दिसला नाही. आणि तो सरळ रस्ता होता बरं का, तरी पण सरळ, म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकवर क्लिक करा आणि मिस्ट्री टॉक्स युट्यूब चॅनलला जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा.